नमस्कार मित्रांनो, सध्या महाबळेश्वरला आहे. तर ईश्वरीन रिसॉर्टच्या शूटला आलो होतो. तर सरांचं ईश्वरीन रिसॉर्ट आहे इथे महाबळेश्वरमध्ये. तर सरांसोबत पहिल्यांदा राजभवन आहे इथे, हे मला आज कळालं. तर महाबळेश्वरमध्ये राजभवन आहे. इथे राजभवनामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण. तर मित्रांनो, हा राजभवनाचा एंट्रन्स आहे. एक 100 साल पुराना पाथवे दिखा तो. हाँ. जाएंगे थोड़ा, करना है वॉक ना. हाँ थोड़ा वॉक करेंगे. ये तो शॉर्टकट मारना है तो ये पाथवे है. नहीं, ये इधर से. ये देखो 150 साल पुराना पाथवे. यहाँ से घोड़े लेके जाती थी. देखो सर, ये पाथवे 150 साल पुराना है. देखो. चलना इधर से चलना है. इधर से जाएंगे सर. वॉक ज़्यादा इधर से नहीं, थोड़ा नीचे जाएंगे. वहाँ से नहीं ना राजभवन. अच्छा. वो आप देखेंगे तो जन्नत है. देखो. सामने पूरा प्रतापगढ़ दिखता है. और हमारा जो लॉर्ड रिक्वाइल का वैली था ना, आपने B8 से ऊपर से देखा ना, सेम दिखता है. ऐसे फ्रेम दिखेंगे आपको, फ्रेम. अरे बापरे, एक मिनिट है सर. नमस्कार मित्रांनो, सध्या महाबळेश्वरला आहे. तर ईश्वरीन रिसॉर्टच्या शूटला आलो होतो. तर सरांचं ईश्वरीन रिसॉर्ट आहे इथे महाबळेश्वरमध्ये. तर सरांसोबत पहिल्यांदा राजभवन आहे इथे, हे मला आज कळालं. तर महाबळेश्वरमध्ये राजभवन आहे. मुंबईला जेव्हा गरमी होते किंवा जास्त गरमी पडते तेव्हा त्यावेळेस या राजभवनात सभा भरायची. तर राजभवन काही दाखवता आलं नाही, पण राजभवनाचा जो एरिया आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर हे बघा, हे असं महाबळेश्वर तुम्ही कधीच पाहिलं नसेल. आणि प्युअर प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि हे बघा नजारा काय सुंदर वाटतंय. तर एक नंबर माहोल आहे. आणि धन्यवाद सरांचे की सरांमुळे आज मला हे सगळं बघायला भेटतं आहे. आत्ता आम्ही CM बंगला बघितला. काय बंगला होता म्हणताल, एक नंबर. राजभवन बंगला बघायला. आता राजभवन बघायला चाललो आहे मी, गव्हर्नर हाऊस. तर इथे कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही आहे. तर तरी मी तर हे 1910 साली बांधलेलं सगळं हे सर्वंट कॉटेजेस आहेत. आणि इथे राहायचे सर्व लोक आणि स्टाफ वगैरे सगळं त्यांचा. तर काय म्हणजे खरं महाबळेश्वर बघायसारखं इकडे आपण दुसरंच काहीतरी बघत बसतो. तर तुम्हाला दाखवतो पुढे, जर कॅमेरा जर अलाउड झाला किंवा जर मला जर कॅमेरा चालू करता आला तर करून दाखवेल तुम्हाला. बघू पुढे. उन लोग अंग्रेजों के ना थॉट से अलग थे सर. हाँ, उनकी सोच, मतलब हमारी जो सोच जहाँ खत्म होती है, उनकी सोच वहाँ से शुरुआत. वो रहना चाहिए थे अभी भी. हाँ, इंडिया बहुत तरक्की करता. तो अभी इन्होंने ये जो रोड्स बनाए हैं सर, ये कोई आता होगा इधर? कोई नहीं. अलाउड ही नहीं ना. अलाउड ही नहीं. वहाँ पे बैरियर लगा है ना. हाँ. अपन है करके वो ऑन रिक्वेस्ट हो रहा है. हाँ. वो अलाउड ही नहीं तो आप क्या करेंगे. देखो पाथवे. ये देखो, ये भी एक जगह है ना. 150 वर्षा पहिले असे रस्ते करून ठेवलेले आहेत मित्रांनो. तर इथून सर सांगतायत की घोडे घेऊन जायचे इंग्रज त्यावेळेस. आणि काय जन्नत आहे म्हणताला. आता 1 ते 1.5 किलोमीटर झाला असेल आम्ही वॉकिंग करतोय, पण असं काही वाटत नाही. हे बा मित्रांनो, इथे या स्टोनवरती लिहिलं आहे की 1915ला बांधलेली ही इमारत आहे. तर बघू शकता समोर इथे लिहिलं आहे की वे टू गिरिदर्शन
गिरिदर्शनचा बोर्ड लागला इथे आणि बघू शकता किती शांतता आहे. दोन रस्ते गेले ते, हा रस्ता मला वाटतं खाली जाते महाडला जाते. महाडला. हे बघा हे डार्क काय फॉरेस्ट आहे. ये मॉर्निंग में आना था सर इधर ना. और ये वही प्लानिंग हे देखो मित्रांनो, हे बघितलं हेलो. हाँ नमस्ते बोलिए. हाँ बोलिए ना. हेलो. पूछो ना कितना करना है पेमेंट, क्या मुझे उनका कुछ अभी तक डिटेल आया नहीं. ठीक है. इथं बोर्ड लागलाय शॉप पे कल जाके. गिरिदर्शनचा. जी जी. इकडे पण कॉटेजेस आहेत त्यांचे. काय झालं आहे. हो सर आलो. इथून गाडी जाते, हे बॅरियर बंद केलं. अच्छा इथं इकडनं कुठे जातो सर रस्ता. इथे समोर अच्छा 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 समोरच. हां, अच्छा राजभवनला, गव्हर्नर हाऊस. वा. तर हे गव्हर्नर्स हाऊसकडे जाण्याचा हा पाथवे आहे. रस्ता त्यांनी बॅरिगेट्स लावून बंद केला आहे. तर काय सुंदर आहे. ही सर्वंट क्वार्टर आहे. हे वाले. हां. हे घोड्याची पार्किंग. बरं 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 घोडे लावायचे. बरं 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 घोड्याची पार्किंग. बरं बरं बरं. नाही बंद दिसते. हां, घोडे लावायचे. बघा हे कार पार्किंग सारखी घोड्यांची पार्किंग आहे. त्या काळात ब्रिटिश लोक घोडे लावायचे. बघा आणि हे राजभवन गव्हर्नर दिसतं. हाऊस. गव्हर्नर हाऊस. इथं ब्रिटिशचे गव्हर्नर राहायचे बघा 1910ला. बापरे बापरे. पुन्हा 1910ला. काय राहणीमान होती सर त्या लोकांची. बघा ना तुम्ही. हो. हां आणि तोफ पण आहे. तोफला सलामी व्हायची बरं त्या काळातले. देखो. आणि हे समोर पूर्ण लॉर्ड रिक पॉईंट दिसतो. ओय दिसतोय. जबा. असं वाटणार की समोर तुम्ही फ्रेम असेल. सकाळी सकाळी माणूस यातून बाहेर आला बघणार. ओय, 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 ते ओय, सगळं ओय. हिल आहे आणि समोर प्रतापगड क्लिअर दिसतोय. होय का. हो एकदम प्रतापगड छान असं दिसतोय की आपण स्वतः फ्रेम मध्ये त्याला कॅप्चर केलेले आहे. हो 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 हो. वा 100% प्रतापगड दिसतोय. वा मित्रांनो कॅमेऱ्यात तोफ दिसत नाहीये. 1810ची. 1810ची तोफ आहे ही. तर आणि हे गिरिदर्शन म्हणून हे गव्हर्नर्स हाऊस आहे. आणि हे बघा इकडे प्रतापगड दिसतोय आपल्याला. हे प्रतापगड. काय सुंदर दिसतंय. हा बघा प्रतापगड. आणि हा कोणता पॉईंट म्हणलं सर. हा लॉर्डविक पॉईंट. लॉर्डविक पॉईंट. हां. लॉर्डविक पॉईंट दाखवतो तुम्हाला. आपलं हॉटेल पण तास दिसते ना. हो 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 बघितलं होतं ना. हो सर. ओ हे बघा सुंदर. आणि हे गिरिदर्शन गव्हर्नर्स हाऊस आहे. मित्रांनो काय कमाल आहे. त्या काळात इंग्रज लोकांचं राहणीमान काय सुंदर होती म्हणताल. रमेश बैस राज्यपाल. तर हे बघा हे त्यांचं कॉरिडोर आहे. काय कमाल आहे सर. कमालीची खतरनाक सुंदर जागा आहे.
काय राहणीमान होते सर त्या लोकांची. हा देखो ना, इधर झाड़ आहे, लॉर्डविक पण देखो. क्या जीवनात आहे बंगले में, लाईफ क्या आहे. लाईफ म्हणजे काय सर. एकदम टोकाला आणून ठेवले ते ना, एकदम टोकाला. खूपच. कसं दिसतोय समोरून 100%. आप इसमें फ्रेम में देखिए, हां राजगढ़ एग्जैक्ट वो फ्रेम में दिख रहा है. बरोबर आहे. राजगड कमाल कमाल. काय कमाल आहे सर. कास्टिंग ह्याला म्हणतात कास्टिंग. हम्म. नेक्स्ट एंड ऑफ द MS स्टील. कधी हा कास्ट गंज लागत नाही, गंज कास्टिंग नाही बटन लागत. होतं. कास्टिंग या पाठीमागून दाखवतो ते पाथवे 200 हो वर्ष हो, जुनं. बघा बघा, 150-200 वर्ष जुना फुटपाथ आहे हा. तिथून हा गेट. अच्छा 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 अच्छा. ती त्यांची गव्हर्नर हाऊसचे कॉटेजेस. बर. चांगलं रिनोव्हेट केलं ना. हो सगळं एक्स्ट्रा खर्च केलेच ना. पेंटिंग झालं, त्याच्यावर टाचे माऊन प्लास्टरिंग केले. बरं. जी भिंत ओरिजिनल आहे ना, हां, त्याच्यावर टाचे माऊन प्लास्टरिंग. बरं 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 बरं. ते विंडोज फ्रेमिंग वर्क केलेले. होय होय होय. AC नवीन बसवले. अच्छा, हे ही फ्रेमिंग पण नवीनच असेल सर. हो सगळे. नाही ही फ्रेम जुनी आहे. अच्छा BTC जुनी आहे, फक्त त्याला अच्छा आउटर फ्रेम. अच्छा अच्छा अच्छा. ये डिज़ाइन देखो सर. हॅलो. हा नमस्ते बोल. मित्रांनो, हे दरवाजे बघा कसे आहेत. ये देखो तो, ये क्या है राउंड. न्यू टाइम पे MSCB एक वाटर सोर्स सप्लायर है ना, पानी. ना ना, ये राउंड वाला क्या है. आइडिया नहीं कुछ. वाह, सुंदर. तर मित्रांनो, आता इकडून आलोत, हे बघितलं गिरिदर्शन. आता आपण परत चालू आहे या रस्त्याने चाललो आहे आता. तर हा 150 वर्ष जुना पाथवे बनवला होता त्यांनी चालण्यासाठी, ब्रिटिशकालीन. तर हे बघू शकता, सर्वसामान्य नागरिकांना इथे येण्यास बंदी आहे, कारण प्रायव्हेट आहे, गव्हर्मेंट आहे. वा, कमालीचं सुंदर. बारिश होता होगा सर इधर. जबरदस्त. हाँ देखो ना, पहाड़ के रूप, देखो, पेड़ के रूप. हे देखो. क्रॉस होके. तर मित्रांनो, हे बघा, हे झाडाचं मूळ आहे, कुठून कुठे आलंय. कधीही ना कट झालेले झाडं आहेत इथे, की कधी यांची छटाई किंवा मेंटेनन्स नाही करण्यात आलेला. प्युअर 100% नॅचरल. तर आपण इकडे रस्त्याला आलो आहे, इकडून गेलो होतो. हो. हा शॉर्टकट, इकडून आलो आपण मध्येच बायपासने. वा. तर मित्रांनो, अनसीन महाबळेश्वरचं हे जे लोकेशन आहे आत्ता आपण बघतोय, तर हे आहे राजभवनाची सर्व जागा. आणि काय सुंदर वातावरण आहे.
नो मॅन प्लेस आहे, म्हणजे इथे एकही बाहेरचा व्यक्ती येऊ शकत नाही. फक्त गव्हर्नमेंटचे जे पण अधिकारी असतील किंवा मंत्री असतील किंवा हायकोर्टचे जज असतील, वकील असतील, ते इथे ऑन रिक्वेस्ट येऊ शकतात. तर आता आम्ही हा दुसऱ्या पाथवेनं जातो आहे इथनं. हे बघा, अभी मैं निकलूँगा सर. हो गया आपका? हाँ, लगेगा ना? बेंगलोर से कुर्ग जाने के लिए 5 घंटा, ये 4 घंटा. 5 पकड़ लो. मैसूर 3 घंटा और 2 हाँ, आगे. मैसूर रोड नहीं बनाएगा वो. अभी नहीं. एकोणावीसशे 10, 1915. नहीं, लोगों को आदत ही नहीं रही सर अभी इतनी शांतता की. आणि हे इथे सोनाली रेस्टॉरंट आहे राजभवनचं. तर महाबळेश्वरला आल्यावरती नक्की इथे या. हाँ गाड़ी वो कधी यायचं? काय पोझिशन आहे? हाँ हाँ. तर यावरून आपल्याला समजतं की इंग्रजांचं राहणीमान जे आहे ते किती सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात होतं. त्यावेळेस या लोकांनी कसे इथे हे चिरेबंदी दगड आणले असतील, कसं बांधकाम केलं असेल, कुठून लोक आणले असतील. हे बघा नाही काय कन्स्ट्रक्शन आहे, जबरदस्त. असं कन्स्ट्रक्शन आता होणं शक्य नाही. हां, कधीचं बांधकाम आहे, 1910 सालची पहिली बिल्डिंग आहे. कसं त्यावेळेस इथं कोणी शोधली असेल जागा, कोण आला असेल इथे पहिल्यांदा, हे एक म्हणा रहस्यच आहे. पण आज सरांमुळे, ईश्वर इन हॉटेलच्या ओनरमुळे हे सगळं आपल्याला बघायला भेटलं आहे. मित्रांनो, त्यांचे 100 वेळेस जरी आभार मानले तरी कमी आहे. कारण असं हे वातावरण आपल्याला सर्वसामान्य माणसाला बघता न येण्यासारखं आहे. तर आज सरांचे आभार तर नक्की मानले पाहिजे. हां. नामदेव कुठे आहे? बोलू